बुलढाणा जिल्ह्यामध्ये संत चोखा मेळा म्हणून एक संत होऊन गेले. शॉर्टकट मध्ये सांगतो मला की संत चोखा मेळा असं म्हणतात की ते हलक्या जातीचे होते, असं लोकांची मान्यता हलकी. परंतु संतांचं कसं असतं, संतांच्या मध्ये जातीभेद काही नसतं बरं का. एक प्रमाण आहे, याता याती धर्म नाही विष्णुदासा. जे विष्णुदास असतात किंवा आपल्या वारकरी संप्रदायातले जे निष्ठावंत असतात वारकरी, ते जात वगैरे काही मानत नसतात. तर ते खूप हलक्या जातीचे असल्यामुळं त्यांना ब्राह्मण काय करते, देवाला देऊ देत नसेल. म्हणून एक दिवस काय झालं की संत चोखा मेळ्याची जी बायको आहे त्यांनी काय ती म्हणत की तुम्ही देवाची पूजा करता म्हणे, एवढं देवाचं नामस्मरण करता, याचा काही फायदा आहे का? ते काळ्या मिठाचं नाव घेतं, ती खूप शिव्या द्यायची त्याला. तसं तिचा अधिकारी तसा असेल, परंतु खूप शिव्या देत तिला. मग काय होतं, तुम्ही देवाचं नामस्मरण करू नका. नामस्मरण केल्या का तुम्ही एवढं देवाला आळवता. नेमकं काय होतं, आता त्यांना तर मंदिरात जाऊ देत नव्हते, ठाईचं मैसुनी कसं देवाला आळवायचं. ते नामस्मरण करत होते, नामस्मरण करत एका झाडाखाली बसले, नामस्मरण करत राहिले. मग एकदा काय होतं की स्वर्गातील 7 प्रकारचं अमृत खराब झालं. अमृत खराब झाल्यानंतर मग काय झालं की देव अमृताशिवाय हात राहू शकत नव्हते. मग ते काय केलं की शंकराकडे गेले. सर्व देव होतो शंकराकडे गेल्यामुळे काय होतं की शंकरांना ते विचारले प्रश्न की असा प्रकार झाला की अमृत खराब झालं, नेमकं करायचं काय? शंकर म्हणे माझ्याकडे तर काही उत्तर नाही. शंकरांनी ब्रह्मदेवाकडे पाठवलं. ब्रह्मदेवालाही विचारलं, ब्रह्मदेवाकडे उत्तर नव्हतं. नंतर त्यांनी विष्णूकडे पाठवलं. विष्णूकडे पाठवल्यानंतर विष्णुदेवानी त्यांना एक सल्ला दिला. म्हणे इंद्रदेवा तू काय कर की पृथ्वी लोकारे संत चोखा मेळा नावाचे साधू राहतात, ते सतत नामस्मरण करत राहतील. तू त्यांच्या चरणावर जा, नतमस्तक हो आणि तू वापस ये म्हणे. परंतु काय होतं की गादीची पावर, समजा कुणी सरपंच असेल, खासदार असेल, तर तू काय साधारण व्यक्तीला काय म्हणत नसतो. समजा त्याला असं वाटतं की आपण खूप उंच दर्जाचे आहेत, त्यामुळे ते कोणाला काही म्हणत नसते. त्या छोट्या मोठ्या लोकांना फक्त ते काय त्यांचं तुझा होता तो भाग वेगळा आहे. विठ्ठल 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 असं म्हणल्यामुळे तो इंद्रदेव काय करतो, खाली येतो. पण त्याला काय, आता देव बघतच असता सर्व. तो काय करतो, हा चोखा मेळा जे असते झाडाखाली नामस्मरण करत असतो बघा. पांडुरंगाचं नामस्मरण सतत सुरू असतं. मग हा काय करतो, वरी बसतो आणि वापस चालला जातो. वापस चालल्या गेल्यामुळं देवाने त्याला काय सांगितलं असतं, चरणावर मस्तक ठेव आणि वापस ये, मग हे आपण चांगलं होईल. पण तो तसं करत नाही. त्याला असं वाटलं हे तर काय साधारण दिसते म्हणे त्यांच्या अवस्था वगैरे, तो काही त्याचे दर्शन घेत नाही. तो वापस येतो. वापस आल्यामुळं त्याचं ते जे अमृत आहे ते काही व्यवस्थित होत नाही, म्हणजे ते खराबच राहत. मग देव म्हणतो असा प्रकार झाला, नेमकं काय केलं, ते म्हणतो मी गेलो झाडावर बसलो वापस आलो. मग त्यावेळेस ते येत नव्हती. मग तो काय करतो, दुसऱ्या वेळेस दुसऱ्या परत पाठवतो त्याला. नामस्मरण सुरू असतं. मग हा येतो, तिथेच उभा राहतो, परंतु ते काही होत नाही. मग स्वतः देवाला तिथे यावं लागतं. म्हणजे बघा त्याचं नामस्मरणाची ताकद एवढी होती की ते जे अमृत, जे खराब झालेलं अमृत, ते कशाने नीट झालं नाही बघा. देवाला साक्षात तिथे यावं लागलं. म्हणजे बघा, एक खालच्या जातीचा मनुष्य जरी असला कोणी, तसं जात वगैरे काही नसते बरं का. सर्व काय खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम पाहावी, सर्व महत्वाचं जे असतं. तर विषय असा होतो की देवतेच्या नामस्मरणाची ताकद एवढी, ठाईचं बैसवणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. तो एका ठिकाणीच बसून देवाला आळत होता, तर देवाला सुद्धा त्याच्या भेटीला यावं लागलं होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.